आणि इंदापुरात मार्केट कमिटी मैदानात आज शरद पवार गटाची सभा आहे। भाजपचे हर्षवर्धन पाटील आज शरद पवार गटात प्रवेश करतील। शरद पवार इंदापूरकडे रवाना झालेत, तर हर्षवर्धन पाटलांचा बॅनरवर भावी मंत्री असा उल्लेख करण्यात आलाय। तर या सभेच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। त्याआधी हर्षवर्धन पाटलांचं औक्षण देखील करण्यात आलं। दुसरीकडे शरद पवार इंदापूरसाठी आता रवाना झाले। इंदापूरमध्ये शरद पवारांची सभा होईल। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आज यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होत आहे। इंदापूरमधील जुनी मार्केट कमिटी आहे, येथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येण्यास सुरुवात झालेली आहे। हर्षवर्धन पाटील यांचा एक बॅनर सगळ्या कार्यकर्त्यांचा असेल, इंदापूरकरांचा असेल, लक्ष वेधून घेताना दिसत आहे। या बॅनरवरती भावी मंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा हा बॅनर आहे। एकंदरीतच भावी मंत्री उल्लेख केल्यामुळे साहजिकच येणाऱ्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांचं या बॅनरकडे नक्कीच लक्ष लागून राहिलेलं आहे। आणि आज हर्षवर्धन पाटील यांचा सकाळी 11 वाजता प्रवेश होत आहे। विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळणार असं राजवर्धन पाटील यांनी सकाळी सांगितलेलं आहे। आणि एकंदरीतच हा बॅनर भावी मंत्री आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येथे दाखल झाले असताना या बॅनरकडे लक्ष दाखवताना दिसत आहे। विकी चव्हाण, TV9 मराठी, इंदापूर।